नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री लाईव्ह आले आणि लाईव्ह आल्यानंतर त्यांनी अतिवृष्टी संदर्भात काय काय गोष्टी सांगितल्या ते आपण पुढे बघणार आहोत। सगळं कृषी मंत्र्यांची व्हिडिओ वगैरे आपण दाखवणार आहोत, कारण की ज्या पद्धतीने नुकसान झालंय ते नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाकडून किती मदत जाहीर होणार आहे, काय होणार आहे ते अगदी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे। मे महिन्याच्या शेवटी मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि आज सप्टेंबर अखेर या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला, त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये त्या अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे। जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदीकाठची, ओढ्याकाठची जी जमीन आहे ती जमिनीची मातीसकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे। अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील, खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल, शेवटी धीर धरावंच लागेल। शेवटी या संकटाच्या काळी, अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे। ज्यांचे नुकसान भरपाई झालेली, पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल। परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे, त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं घेऊन मुकाबला हा करणं गरजेचं आहे। मागणी 100% शेतकऱ्यांची आहे। कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत, राज्य सरकारचे निकष काय आहेत, शेवटी हे निकष बघून, पण हे निकष बघण्यापेक्षा जो अडचणी झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, ही शेवटी शासनाची भूमिका आहे। शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे आणि निश्चित प्रकारे हे सरकार माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत करेल, सहकार्य करेल। शेवटी आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफ याचा शेवटी जे आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या बरोबर असू द्या, ह्याच्या माध्यमातून असू द्या, राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या, ही जी मदत होती याची शेवटी रक्कम ठरलेली आहे। आपण म्हणता ती बरोबर आहे, काही काळ पाठीमागं ही रक्कम ही वाढवण्यात आली होती। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आज मंत्रिमंडळामध्ये संपूर्ण अहवाल आम्ही त्यामध्ये त्यांच्यासमोर ठेवू आणि ते ठेवल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल। जनावरं वाहून गेलेले, त्या सर्व जनावरांचे जे वाहून गेले त्याची सगळी माहिती ही संकलित केली जात आहे। ज्याची जनावरं वाहून गेलेली त्या सर्वांना मदत केली जाईल। मागणी बरोबर आहे तुमच्या। आता या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। तर कमी वगैरे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, या संकटाला शेवटी हे संकट काय सांगून येत नाही, हे आलेले संकट, या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे। निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील। जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये 70,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा, 2 नंबर सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड
अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला साधारण एकूण 30 जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकूण 70 लाख एकरा पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 31 लाख एकर शेती पिकाचं नुकसान झाले। त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असा कुठला जिल्हा सुटलेला नाही, कुठला तालुका सुटलेला नाही की ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली नाही। या अतिवृष्टीमुळे मित्रांनो जे काही शेती पिकाचं नुकसान झालं तर झालं, पण त्याचसोबत जे काही गुरंढोरं होती ते देखील यांचं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांचे गुरंढोरं अक्षरशः वाहून गेलेत, तर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरे एवढं पाणी आता ते घुसलेलं आहे। तर काही शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या घरात देखील हे पाणी शिरलेलं आहे। आज आपण प्रत्येक सोशल मीडियावर बघतोय की सगळीकडे हे पाणी शिरलेलं आहे आणि या पाण्यामुळे आज जे काही हातात तोंडात आलेला घास तर होताच, ओके, तो तर गेला, शेतातलं शेती पिकाचं नुकसान तर झालंच, पण त्याचबरोबर घरांचं देखील सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे। घरामध्ये जे काही शिदा होता शेतकऱ्यांचा तो देखील इथे खराब झालेला आहे आणि याच्यामध्ये मंत्रिमंडळाकडनं काल जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये पंचनामे लवकरात लवकर आणि त्या पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भेट देण्याचे आदेश दिले। आता हे तात्काळ म्हटलं म्हणजे किती तात्काळ होणार आहे काय, आजपासून तर ते सुरुवात होणारच आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट आपण प्रकर्षाने बघतोय की कालच ह्या लोकांना खरंच ना जेन्युइनली मदत करायची काही पडलेली नाहीये। खरंच जर संघर्ष योद्धा म्हटला जाईल अशा परिस्थितीमध्ये ते म्हणजे ज्यांचं खूप काही नाव होत आहे आणि याच्यामध्ये आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, पण शिंदे गटाचे आमदार फक्त व्हिडिओबाजी करताना दिसत आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ देखील फक्त व्हिडिओबाजीसाठी हे काम करताना दिसत आहेत की काय, असंच इथे आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीने नुकसान झालं या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडनं 2230 कोटी आणि 1396 कोटी अशा एक जी काही मदत आहे ती मदत जाहीर तर झाली, पण ती खात्यामध्ये कधी येणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी देखील सांगितला की जे काही 30 जिल्हे बाधित झाले होते मे महिन्यामध्ये, त्या मे महिन्यातील जिल्ह्यांना लवकरात लवकर आता तात्काळ म्हणजे येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शासन मदत देणार आहे। मग देवेंद्र फडणवीसांना हाच प्रश्न आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचा पूर्ण म्हणजे 100-200% नुकसान होतं तेव्हा तुम्हाला जाग येते का? एवढ्या दिवसापासून शेतकरी माग करतोय की ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, तोपर्यंत यांना काही दिसत नाही आणि आता म्हणताय की आम्ही 8 ते 10 दिवसात बघूया मित्रांनो पुढे काय होणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, शेजारी घंटेचं बटन ऑन करून ठेवा, लाईक करून ठेवा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी आपण देत असणार आहोत। धन्यवाद।